शिवराय, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण। तर आज मी असा एक मस्त नवीन विषय घेऊन आले तुमच्यासाठी। जर आपल्याकडे एसी कूलर नसेल आणि मिडल क्लास फॅमिली म्हटलं जसं की आम्ही आहोत, आपल्याकडे काही कूलर एसी नसतं शक्यतो, आणि कूलर तरी क्वचित कोणाकडे असतं पण एसी कोणाकडेच नसतं। तर एसी सारखं आपली रूम थंड राहायला पाहिजे आणि कूलरचा एसीचा वापर न करता ह्या गरमीमध्ये रूम कशी थंड करायची, आपलं घर कसं थंड करायचं हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सकाळी सकाळी लवकर उठलं ना, तर मी 5:30ला उठते, कधी 6ला उठते, त्याच्यावरती डिपेंड आहे। आणि सकाळी सकाळी तुम्ही उठत असाल तर तुम्हाला माहीत असेल एकदम बाहेर एकदम थंड हवा असते, एकदम गार असतं। तर बाहेर गेल्यानंतर कळतं, तर कधी कधी राऊंड मारायला जाते तेव्हा दिसतं। तर काय करायचं, सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या खिडकीचे पडदे बाजूला करायचे, त्यानंतर खिडक्या उघड्या करून द्यायच्या सर्व, त्यानंतर दरवाजेही उघडा करून द्यायचा। म्हणजे त्यातनं काय होतं, थंड हवा जी बाहेरची असते ती घरामध्ये येते आणि त्या हवेमुळे आपलं घरही थंड होतं आणि अजिबात गरम वगैरे होत नाही। तर ही झाली टीप पहिला उपाय आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मी सर्व दरवाजे खिडक्या ओपन केलेल्या आहे आणि बेडरूमच्याही करून देते। तर त्याने दाखवलं, एवढं सगळं शेअर करण्यापेक्षा एक दाखवलं तरी सगळ्यांना समजतं। त्यानंतर काय करायचं, तर तुम्ही इथे बघू शकता घरामध्ये ऊन येतं, तर ऊन यायला लागलं ना तर दरवाजे खिडक्या बंद करून घ्यायच्या सर्व। एखादी तुम्ही उघडी ठेवू शकता, कारण मग व्हेंटिलेशन बी पाहिजे रूममध्ये, नाही तर सफोकेशन होतं। तर इथं मी ही जी जाळीची खिडकी आहे ती उघडी ठेवते थोडीशी आणि पडदा लावते त्याला, तर पडद्यातून हवा ऑब्व्हियसली येतेच, त्यामुळे मग ती फक्त उघडी ठेवते। बाकीच्या दोन्ही साईडच्या खिडक्या आहे त्या लावून घेते आणि पडदेही लावून घेते। माझे पडदे जर डार्क कलरचे असले तर पातळ आहे हवा त्यामधून येते। बेडरूमचं जरा जास्तच डार्क आणि जाडही आहे तो म्हणजे त्यातनी इतकी हवा येत नाही, पण हे पडदे छान आहे आणि जास्त की अंधार वगैरे होत वाटत असेल तुम्हाला तर एक पडदा थोडंसं उघडं ठेवायचं। पण मग बाहेरची गरम हवा आली ना दुपारच्या वेळेस, ज्या गरम झळा आहेत आतमध्ये, त्यामुळे रूम पूर्ण गरम होऊन जाते आणि आपलं घर एकदम गरम होतं। तिथं मी एक साधी आपली स्प्रेची बॉटल घेतली, किंवा जर तुमच्याकडे नसेल तर दुसरी एखादी कसली बॉटल घेतली तीही घेतली तरी चालेल, आणि नॉर्मल वॉटर घेतलेलं आहे, जे थंड वॉटर आहे फ्रीजचं ते घेतलेलं आहे मी, म्हणजे कसं जास्त थंडवा येण्यासाठी। आणि त्यामध्ये तुम्ही नॉर्मल गुलाबजल टाकू शकता, दुसरं काही टाकू शकतात, गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकतात, फक्त म्हणजे छान सुगंध येतो त्यामुळे। आणि काही नाही टाकलं तरीही चालतं, नॉर्मल वॉटर स्प्रे केला तरीही चालतं। त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये गरम हवा येत नाही आणि जी खिडकीतून हवा येते ते पडदा असल्यामुळे थंड हवा आतमध्ये येते आणि फॅन तर चालूच असतो। लागलं ना तर असं स्प्रे घ्यायचं आणि एकदम थंड पाणी भरायचं, जे फ्रीजमधलं पाणी असतं ना ते भरायचं आणि स्प्रे करायचं। बाहेरून जरी गरम हवा जरी येत असेल ना तर पडदा थंड असल्यामुळे आतमध्ये थंड हवा येते आणि फॅन तर आपला चालूच असतो। नंतर दुसरा उपाय आहे, जे आपलं फरची आहे, आणि फरची खाली थंड असेल तर रूमही थंड राहते, आपलं घरही थंड राहतं। तर फरची थंड पाण्याने पुसून घेते, कारण नळाला जेव्हा पाणी येतं ते पाणी थंड असतं, तुम्ही त्याने पुसू शकता, कारण वरचं टाकीमध्ये जे पाणी असतं ते गरम होऊन जातं आणि मग फरचीही गरम होते। त्यापेक्षा थंड पाण्याने पुसा, आणि रात्रीही जर संध्याकाळच्या वेळेसही फरची पुसली म्हणजे तर दोन्ही टाईम पुसली तर रूम एकदम थंड राहते, आपलं घर थंड राहतं। आणि हाही एक चांगला उपाय आहे, कारण वरतून तर घर तापतंच आणि खाली ही फरची तापते, त्यामुळे आणखीनच गरमी वाढते। तर तुम्ही ही टिप्सही फॉलो करू शकते, एकदम थंड पाण्याने फरची 2 वेळेस पुसून घ्यायची, म्हणजे 2 टाईम। त्यानंतर तिसरा उपाय आहे, तुम्हाला सांगितलं बेडरूम, तर बेडरूमचे पडदे हे आहेत आणि ते थोडेसे जाड आहे। तर तिसरा उपाय असा आहे, जर तुमची गादी जर गरम होत असेल, जी लोकरीच्या गादी असतात त्या गरम होत्या, मग अशा वेळेस काय करायचं, एखादी गोधडी घ्यायची ती टाकायची। आता गोधडी तर सगळ्यांना माहिती एकदम थंड असते, गोधडीसारखं कोणतंच जे चादर असो किंवा ब्लँकेट असो काही थंड नसतं। तर गोधडी छान अशी आथरून घ्यायची आणि त्यावरती मस्त झोपायचं। आणि गोधडीमुळे काय होतं, गोधडी थंड असते, गादी जरी गरम झाली तर जास्त काही जाणवत नाही। तर बेडशीटवरती अशी गोधडी टाकायची आणि खिडकीतूनही हवा येते आणि पंखाही चालू आहे आणि पडदाही थंड असतो आणि बेडरूम शक्यतो थंडहीच असतो। आणि मस्त मग असं थंड असेल तर मस्त पिल्लूही छान झोपतो, जर लेकरं असेल तर लेकरंही छान झोपतात, नाही तर गरमीमुळे लेकरांनाही झोप येत नाही। आणि आणखी दुसरं सांगायचं झालं तर त्यानंतर सगळ्यांना परवडणारा तर हा उपाय आहे। तर काय करायचं, जो टेबल फॅन असतो आपण लावतो तो त्याच्यासमोर एखाद्या भांड्यामध्ये थंड पाणी ठेवायचं फ्रीजमधलं, किंवा बर्फ ठेवायचा, त्यामुळे आपल्याला थंड हवा भेटते ती।
तर तुम्ही जे असे इंडोर प्लांट आहे तेही रूममध्ये ठेवू शकता, त्यामुळे ही आपली रूम थंड राहते. तर हे स्नेक प्लांट आहे आणि मेन म्हणजे ऑक्सिजन प्लांट आहे. हे घरामध्ये असलं तरी चालतं आणि मेन म्हणजे आपण हे आतमध्ये ठेवू शकतो, म्हणजे इंडोर प्लांट आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम असतात त्या. तसंच मनी प्लांट झालं, स्पायडर प्लांट झालं, तेही ठेवू शकतो. पण स्पायडर प्लांट काय झालं, पिल्लूने उपटून काढलं तर ते लावलं पण ते आलंच नाही. आता हे स्नेक प्लांट आहे, फक्त मी तुम्हाला दाखवते म्हणून इथं आणून ठेवलेलं आहे, नाही तर पिल्लू अजिबात राहू देणार नाही. मला हे उचलून ठेवलं. आणि कुंडी तुम्ही म्हणाल तर ही खूप दिवसाची झाली, म्हणजे जवळपास 3-4 वर्षाची ही कुंडी आहे. पण मी लावलं होतं यामध्ये, तर आता चेंज करावं लागेल. पण मला छान फुटू द्यावं आणि ते मस्त आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक वेल लावलेला आहे मी त्यामध्ये, तर त्याला जास्त काही पाणी वगैरे लागत नाही आणि मस्त आहे ते, दिसायलाही छान दिसतं घरामध्ये ठेवलं तर. फक्त मला त्याचं खालचा जो पॉट आहे तो चेंज करायचा आहे. तर असे तुम्ही झाडं घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवू शकतात आणि त्यामुळे काय होतं, घरही थंड राहतं. त्यातली माती असते ती थंड असते, त्यामुळे घरामध्येही गारवा टिकून राहतो आणि मेन म्हणजे घरही आपलं डेकोरेट छान दिसतं. त्यामुळे तुम्ही असे प्लांटही घरामध्ये लावू शकता, त्यामुळे आपलं घर थंड राहण्यासाठी मदत होते. त्यानंतर लाईट, तर लाईट शक्यतो दिवसा बंदच ठेवा. त्यामुळे काय होतं, ज्यामुळे आपल्या घरामध्ये उष्णता वाढते त्या गोष्टी करायलाच पाहिजे. लाईटमुळे घरामध्ये उष्णता वाढते, त्यामुळे दिवसभरात शक्यतो लाईट बंदच ठेवा. त्यामुळे काय होतं, आपल्याला उष्णताही कमी, घरही थंड राहील आणि आपलं लाईट बिलही वाचेल. आणि आणखी म्हणजे जे जास्त व्हॅटचे बल्ब आहे ते यूज करण्यापेक्षा कमी व्हॅटचे बल्ब यूज करायचे आणि त्यापेक्षा मग LED यूज केलेलं कधीही चांगलं, किंवा मग CFचे बल्बही चांगले असतात. आणि जे जास्त प्रकाश करतात ते बल्ब वापरू नये, त्यामुळे आपल्या घराचं उष्णता कमी होते. त्यामुळे शक्यतो दिवसभर लाईट बंदच ठेवा. त्यानंतर एक असतं, आता कलर तर आपण जो दिलेला असतो तोच असतो. आता आम्ही तर रेंटनी राहतो त्यामुळे विषयच नाही, तरी पण एक सांगते, जो पांढरा कलर असतो रूमला दिलेला, जो व्हाईट कलर असतो, त्यामुळे रूम ही थंड राहते. आणि वरतीही जरी आपण बाहेरच्या साईडने जर व्हाईट कलर असेल तर त्यामुळे काय होतं, जे उष्णता असते, जे सूर्यप्रकाश असतात ते जास्त येत नाही, जे डार्क कलरवरती येतात त्या कंपॅरिझनमुळे. त्यामुळे व्हाईट कलर कधीही चांगलं असतं. मेन म्हणजे घरही छान दिसतं व्हाईट कलरमुळे आणि व्यवस्थित मस्तही दिसतं. त्यामुळे व्हाईट कलर कधी घराला दिलेला, पेंट केलेला कधी चांगला. किंवा मग असंही केलं जातं, वरती घराला व्हाईट कलर दिला जातो, त्यामुळे रेडिएशन कमी येतात आणि जेवढं आपलं घर तापतं तेवढं तापत नाही. पण आता ते ज्याला करायचं ते कर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांना बाहेर गॅलरीमध्ये किंवा मग बाहेर घराच्या पाणी ठेवणं, त्यांना आंघोळीसाठी, पिण्यासाठी. तर माझ्याकडे गॅलरी नाही, मी बाहेर डायरेक्ट ठेवून देते. तर असं आपण आपलं घर बिना AC बिना कूलरचं थंड ठेवू शकतो. तर छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत ज्या मला माहिती आहे त्या. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.